नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आ, टेस्ट सीरीज नुकतीच संपलेली आहे. भारताने 2-2 अशी मालिका अनिर्णित राखलेली आहे आणि कमाल शेवटची टेस्ट मॅच झालेली आहे. त्याच्यानंतर आपण लाईव्ह केलं होतं, एपिसोड केला होता. सगळ्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हा वीकली कट्टा सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून सबस्क्राईब करायला चॅनलला सांगा. आणि आपल्याकडे YouTube आणि Facebook दोन्हीला मेंबरशिपचा ऑप्शन आहे. तो नक्की काय आहे ते बघा. आजच्या वीकली कट्ट्यामध्ये आपल्याबरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. तर अमोल, आज आम्ही कट्ट्यावरती असं ठरवलेलं आहे की टेस्ट मॅच ड्रॉ झालेली आहे. तर आणि नुकतंच गौतम गंभीरच्या प्रशिक्षक पदाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर त्याचं रिपोर्ट कार्ड आज वीकली कट्ट्यावरती मांडायचं आहे. नुसती आकडेमोड मांडायला काही आपण बाकीचं सोशल मीडियावरती उगाच काहीतरी करायचं तशा गोष्टी नाही आहेत. कारण रिपोर्ट कार्ड एखादी गोष्ट सांगत असतं, पण आतली घडामोडी, आतल्या गोष्टी या काहीतरी वेगळंच सांगत असतात. तर सगळ्याचा सारासार विचार करून गौतम गंभीरचं रिपोर्ट कार्ड आज स्पोर्ट्स कट्ट्यावरती तयार होणार आहे. लोकांनीही त्यांचं गौतम गंभीरच्या बाबतीतलं रिपोर्ट कार्ड आम्हाला सांगावं कमेंट्स मधून आणि त्यांचं या भागाबद्दल काय मत आहे हे कट्ट्यावरती नक्की सांगावं. तर अमोल, आधी मी एकदा फक्त कामगिरी वाचतो एकदा, म्हणजे ती आपल्या सगळ्या कट्टेकऱ्यांना स्क्रीनवरती पण दिसते, पण तरी वाचतो. टोटल कसोटी सामने 15, विजय 5, पराभव 8, अनिर्णित 2. T20 सामने 15, विजय 13, पराभव 2. 2 एकदिवसीय सामने 8, सामने 11, विजय 8, पराभव 2 आणि टाय 1. तर आकडेवारीवरून अमोल, म्हणजे आपण क्रिकेट बघत नसतो, तर आकडेवारीवरून तू काय सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे मला अत्यंत इंटरेस्टिंग वाटलं, गंमतशीर वाटलं की टेस्ट सिरीज संपल्यानंतर तू म्हणलास तसं 5 सामन्यांच्या मालिकेनंतर सगळं जग संघाचं रिपोर्ट कार्ड करत होतं आणि तुम्ही प्रशिक्षकाचं रिपोर्ट कार्ड करायचं ठरवलं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की हा संघ कोणाचा आहे, तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने अधोरेखित करताय असं मला वाटतंय. ओव्हरऑल मला असं वाटतं की गौतम गंभीरची कारकीर्द आतापर्यंत जर समप करायची म्हणली तर ती साध्या मराठीत टॉपसी टर्वी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यात बरेच चढ उतार आहेत आतापर्यंत. आता जसं आपण मागच्या आठवड्यात म्हणत होतो त्या शेवटच्या दिवसाच्या खेळानंतर, म्हणजे शेवटच्या दिवसाच्या तासाभराच्या खेळानंतर आपण असं नक्की म्हणू शकतो की आता गौतम गंभीर स्थिरावत चाललेला आहे त्याच्या या भूमिकेत आणि संघाला आणि गौतम गंभीरला दोघांनाही एकमेकांच्या शैलीची नीट सवय होत चाललेली आहे. खरंय. पण अमोल, मला सांग की कसोटी संघामध्ये म्हणजे ही पहिलीच मालिका होती की जिकडे विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन याच्यापैकी कोणीही नव्हतं. आणि ही 3 खूप मोठी नावं होती गेल्या कित्येक वर्षातली कसोटी क्रिकेटमधली. म्हणजे त्याच्यापैकी रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली प्रामुख्याने, रोहित शर्मा गेल्या काही वर्षामध्ये. तर ही नावं आता बाहेर गेल्यानंतर आता आपण असं 100% म्हणू शकतो की कसोटी क्रिकेटचा संघ सुद्धा हा गौतम गंभीरचा संघ झालेला आहे. जसं T20चा संघ त्यांनी जेव्हा राहुल द्रविडकडून प्रशिक्षक पदाची सूत्र हाती घेतली, तेव्हापासूनच T20चा संघ कदाचित गौतम गंभीरचाच संघ आहे T20च्या बाबतीमध्ये, असं आपण म्हणू शकतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये आता आपण असं म्हणू शकतो की हा इंग्लंड विरुद्ध खेळलेला संघ हा गौतम गंभीरचा संघ होता. निश्चितच म्हणू शकतो. मला फक्त एक शंका आहे की आपण 3 फॉर्मॅट्स वाईज बोलायचंय का मागे पुढे करत बोलायचं? काय करूया, आपण फॉर्मॅट वाईज बोलूया. मला असं वाटतं की आपण आता कसोटी क्रिकेट पासून सुरुवात करावी. ओके. सो कसोटी क्रिकेटच्या बाबतीत हा संघ पहिल्यांदा गौतम गंभीरचा संघ होता हे अधोरेखित होणं, त्याच्या मागे एक महत्वाचं कारण होतं. कसोटी क्रिकेटच्या फॉर्मॅट बद्दल आपण बोलतोय तर त्याच्यात
गौतम गंभीरने जेव्हा सूत्र हाती घेतली तेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल मध्यावर होती. जेव्हा असं लक्षात आलं की 3 वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी त्यांच्या लौकिकास साजेशी होत आहे की नाही हा मुद्दा खूप ऐरणीवर आला आणि तो डिरेक्टली इनडिरेक्टली सिग्नल त्यांनाही मिळत होता, त्यांनाही स्वतःला असह्य होत होतं स्वतःच्या कामगिरीबद्दल टू बिगिन विथ. ओके, आज हा विचार करा, गौतम गंभीरची गरज नव्हती. रोहित शर्माला संघ व्यवस्थापन सांगत होतं तू खेळ 5वा सामना सिडनीतला. तो स्वतःहून बाहेर बसला कारण काय त्याला कदाचित अशी आशा वाटत असेल की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर माझ्या मागे जग लागेल टेस्ट मॅचेस खेळायला इंग्लंडमध्ये. ओके, सो ते झालं नाही. जे तेव्हाच नक्की झालं होतं की काय पुढे हात वाढून ठेवलंय. ओके, ते शिक्कामोर्तब झालं. विराट कोहलीच्या निर्णयाच्या बाबतीत विराट कोहलीचा स्वतःचा निर्णय होता आणि मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय की या मोठ्या खेळाडूंचं एक अत्यंत महत्वाचं कौशल्य असतं, त्यांना वाहत्या वाऱ्याची दिशा इतरांच्या आधी समजते आणि या संघाचा रोख कुठे चालला आहे आणि या संघाच्या हिताने पुढच्या दशकभराची गोष्ट काय हे ते कायम. जसं महेंद्रसिंग धोनीने 2014 साली मालिकेच्या मध्यावर कसोटी मधून रिटायरमेंट जाहीर केली आणि विराट कोहलीकडे सूत्र सोपवली, तसंच विराट कोहलीने सायकल संपलीये, आम्हाला जमत नाहीये, मी बाजूला होतो, विराट बाजूला झाल्यानंतर रोहित. त्याच्यामुळे तेव्हापासून गौतम गंभीरच्या दृष्टीने या मालिकेत कसोटी संघाची सर्व सूत्र सर्वार्थाने त्याच्या हातात पहिल्यांदा आली. पण आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या 7 आठवड्यात भारतीय संघाची कामगिरी झाली, जसं मागच्या आठवड्यात तूच म्हणत होतास की कदाचित 4-1 जिंकला सुद्धा असता संघ. ऑस्ट्रेलियामध्ये नव्हतं तसं. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये कधीच भारत मालिकेत नव्हता. न्यूझीलंड विरुद्ध न बोललेलं बरं, बांगलादेश विरुद्ध जिंकणं म्हणजे किती मोठी अचिव्हमेंट होती. या ज्या 4 टेस्ट सिरीज आहेत त्याच्यात पहिला बांगलादेश होतं, त्यामुळे तो एकदम सोपा संघ होता समोर. त्याच्यानंतरच्या 3 मालिकांमध्ये घरा सपाटून मार खाल्ला, मग बाहेर जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये मार खाल्ला आणि इंग्लंडमध्ये बॅलन्स झालं. त्याच्यामुळे मी म्हणतोय फिरावायला लागलेला आहे की काय असं वाटतं. बोल. मला गंभीरच्या बाबतीत एकच ऑब्जेक्शन नाही म्हणता येणार, पण एकच सल मनात राहील ती होपफुली गंभीरच्या आणि समस्त कट्टेकरांच्याही डोक्यात असेल किंवा भारतीय फॅन्सच्याही डोक्यात असेल असं आपण म्हणूया की प्रशिक्षक म्हणून गंभीर जरी नवीन असला टेस्ट क्रिकेटसाठी तरी तो भारतासाठी बरंच टेस्ट क्रिकेट खेळलेला आहे, भारतातल्या खेळपट्ट्यांवरती बरंच क्रिकेट खेळलेलं आहे. न्यूझीलंड विरुद्धची मालिका 3-0 भारतात हरणं ही गोष्ट गालबोट लावणारीच आहे. म्हणजे आता त्यांनी पुढे टेस्ट क्रिकेटमध्ये काय केलं तरी 3-0 न्यूझीलंड विरुद्ध भारतात हरणं हे काही मला मान्य होण्यातलं नाही. पण मग त्याची जबाबदारी फक्त गंभीरवर का लावतोस तू? गंभीर वर नाही लावत आहे मी, त्या मालिकेबद्दल बोलतोय आणि त्या मालिकेचा म्होरक्या तो होता ना. तुम्ही प्रशिक्षक म्हणून आणि जबाबदारी घ्यायलाच पाहिजे त्या पराभवाची. एक सेकंद, जबाबदारीचा मुद्दा नाहीये. मुद्दा काय आहे, तो संघ गौतम गंभीरचा होता का? आत्ता आपण याच्या आधी काय बोललो की हा संघ पहिल्यांदा गौतम गंभीरचा आहे असं वाटतंय ना, मग त्याचा खापर फक्त गंभीरच्या माथ्यावर का पडतोय आपण? तेव्हा गौतम गंभीर बरोबर 5 वरिष्ठ खेळाडू होते ना. मी तेच म्हणतोय. त्याच्या आधीच्या 2 महिन्यांपर्यंत कर्णधार येऊन प्रत्येक वेळेस म्हणायचा की हा संघ, हा माणूस नवीन आलाय, हा माणूस नवीन आलाय, प्रशिक्षक नवीन आलाय, मी सांगतो कसा आहे संघ, चीफ सिलेक्टर नवीन आलाय, मी सांगतोय कसा आहे संघ. मग काय एकदम का असा फ्लिप फ्लॉप आहे? ते खटकणार आहे मला. प्रश्नच नाही, फ्लिप फ्लॉप नाहीये. कोणी म्हणजे ही सल कोणीही प्रशिक्षक असताना तरी सुद्धा आणि कोणीही कुठलीही टीम असती तरी भारताची टीम भारतातल्या खेळपट्ट्यांविरुद्ध न्यूझीलंड सारख्या टीम विरुद्ध 3-0 हरणं हे मान्य होण्यासारखं नव्हतं. आणि अर्थात आपण असं म्हणू शकतो की त्याचंच खापर या खेळाडूंवरती इव्हेंच्युअली फुटलं आणि टीम मध्ये बदल झाले, पण तेही ऑस्ट्रेलियात झाले नाहीत, तर इंग्लंडमध्ये झाले शेवटी. बरोबर, कारण काय ती मोठी नावं होती. जसं तू म्हणतोयस की 2011च्या आधी, महेंद्रसिंग धोनी युग सुरू व्हायच्या आधी जर असा घरच्या मैदानावर
एवढा वाईट पद्धतीने सपाटून मार खाल्ला असता तर कर्णधार अथवा प्रशिक्षक अथवा दोघही यांची उचलबांगडी झालीच असते. पण आजकाल ते नवीन कल्चर जे आहे जे लॉंग टर्मच्या दृष्टीने फायदेशीरही आहे असं आपण म्हणू शकतो. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे तेव्हा तो तेवढा वेळ द्यायचं हे ठरवलं गेलं होतं आणि तेव्हा ते एकमेकांना गेज करणं कोणाची स्टाईल कोणाला सूट होतीये आणि मोर ऑर ती बॉटम लाईन काय असती, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी 2-2 शतकं झळकावली असते आणि संघ 3-0 हरला असताना तर ऑस्ट्रेलियामध्ये चित्र वेगळं दिसतं. तीच गोष्ट ऑस्ट्रेलियामधली. त्याच्यामुळे हे जरतर मध्ये पडण्यात पॉइंट नाहीये. मला आता असं वाटतं की म्हणूनच मी म्हणतोय गौतम आणि दुसरा गोष्ट गौतम गंभीर टेस्ट मॅचेस मध्ये येस घरच्या मैदानावर हार ही अनऍक्सेप्टेबलच आहे. त्याच्याकरता त्याला पुढचे जोपर्यंत तो प्रशिक्षक आहे तोपर्यंत एकही मालिका हरून चालणार नाही तर ते कदाचित पुसट होऊ शकेल तो डाग. ओके कदाचित. पण हा विचार करा राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात त्यांनी ना इंग्लंडमध्ये अवे सिरीज म्हणून भारताने ट्रॅव्हल केलं ना ऑस्ट्रेलियात केलं. गौतम गंभीरला त्याच्या पहिल्या 12 महिन्यात या दोन्ही अवे मोठ्या टोर्स होत्या. जरी वेगवेगळ्या WTC सायकल्समध्ये होत्या तरी टेस्ट क्रिकेट बायलॅटरल जे सर्वात महत्व आहे त्या याच्यात हे दोन सर्वात मोठे अवघड गड सर करायचे होते. त्यातल्या एकात ते बेस कॅम्पलाच अडकले, दुसऱ्यात त्यांनी जवळजवळ सर केलं की काय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जम बसलाय. इथून पुढे खरी कसोटी सुरू होईल. विशेषतः या WTCचं शेड्यूल आता बघता एक मोठी सिरीज झाली आहे हातात घालून गेलेली आहे. आता सर्वार्थाने अवघड वाटणारी अशी एकच अवे सिरीज आहे. पण जशा 3 होम सिरीज पण आहेत आणि श्रीलंकेतली सिरीज जर आजगुड्या होम सिरीज समजली तर तिथे खरी कसोटी लागणार आहे असं मला वाटतं. पण आत्ताच्या एका वर्षातला कसोटी क्रिकेट मधला गौतम गंभीरचा मला वाटणारा आणि त्याला न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा अचानक टीम मध्ये आणणं आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडमध्ये बॅक करणं हा एक गौतम गंभीरचा ठसा असलेली गोष्ट मला वाटली. तशी तुला कुठली वाटत असेल तर ती सांगणे मग आपण पुढच्या फॉर्मॅट वरती जाऊया. एक तू म्हणलास तसं वॉशिंग्टन सुंदर, दुसरं शुभमन गिलला कर्णधारपद देणं म्हणजे ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो गौतम गंभीर आणि अजित आगरकरने मिळून 2024च्या जुलै महिन्यात वेगळा फॉर्मॅट असो पण जी गंभीरची पहिली असाइनमेंट होती जिथे गंभीरवर पहिलं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. वन डे मध्ये श्रीलंकेत ते मालिका हारले. त्या मालिकेसाठी शुभमन गिलची वन डे संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली होती. तिथे त्यांनी बिगुल वाजवलं होतं. तेव्हा जास्त लक्ष त्या हार्दिक पंड्या सूर्यकुमार यादव प्रकरणामध्ये जास्त होतं त्यामुळे ही गोष्ट फार लोकांच्या नजरेत आली नसेल कदाचित. पण तेव्हापासून त्यांनी हेरलं होतं की हा आमचा पुढचा कर्णधार आहे. आणि या दोन गोष्टींसाठी गौतम गंभीरला क्रेडिट द्या नका देऊ पण गौतम गंभीर अजित आगरकर जोडींनी हे तेव्हा केलं आणि आता आपण गंभीर बद्दल बोलतो त्यामुळे ते जे अल्टिमेटली माझी विजन कोणात दिसते. कारण की तेव्हा आपण म्हणलं जर रिषभ पंत फिट असेल तर रिषभ पंत हा दावेदार आधी होता का. कारण की आधीच्या चीफ सिलेक्टरनी 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं वगैरे प्रकार आपण चर्चा करू शकलो असतो. सो कॉल्ड पेकिंग ऑर्डर किंवा KL राहुलकडे टीम सेटल होण्यासाठी एक सायकल द्यायची का वगैरे. या सगळ्यापेक्षा पुढच्या 10 वर्षाचा विचार करून तो कॅप्टनची चेंज तोही तेवढाच महत्वाचा असं मला वाटतंय. बाकी जी आहे बाकी चॅलेंजेस खूप आहेत. पेस बॉलिंग युनिटमध्ये वांदे आहेत टू बी ऑनेस्ट. स्पिनर्स मध्ये आता विकेट टेकिंग स्पिनर जो तुमच्याकडे एक आहे त्याला कसं वापरायचं, त्याला पहिल्यांदा गोष्ट त्याला वापरायचं कसं आणि मग पुढची तेच वापरण्यापर्यंत पोचायचं कसं आणि मग कसं वापरायचं त्याला संघात असं ते दोन गोष्टी. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे फारच इंटरेस्टिंग ठरणार आहेत येणाऱ्या 2 वर्षात. सपोर्ट स्टाफ शेवटी घ्यायचंय का आत्ता घेऊन मग T20 आणि 50 ओव्हरला जायचंय. काहीच हरकत नाहीये. गुलदस्त्यात ठेव आणि नंतर घेऊ. मला यायचंय आधी आता T20 वरती की जिकडे आपण अमोल विजेते आहोत, विद्यमान विजेते आहोत आपण T20 वर्ल्ड कपचे. आणि ते T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच राहुल द्रविडनी सांगितलं की आता मी प्रशिक्षक राहणार नाही आणि गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतर आपण
निव्वळ वर्चस्व गाजवलेलं आहे. सूर्यकुमार यादवला कॅप्टन म्हणून आणलेलं आहे. आधी असं वाटत होतं की हार्दिक पांड्या कॅप्टन होईल, पण सूर्यकुमार यादव हा कॅप्टन झालेला आहे. आणि पहिल्या दिवसापासून T20ची टीम ही गौतम गंभीरची टीम वाटतीये. वर्ल्ड कपला रोहित शर्मा, विराट कोहली गेले होते, पण रवींद्र जडेजा हे तिघ जणांनीही वर्ल्ड कप फायनल नंतर निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्यानंतरची जी टीम आलेली आहे ती T20ची टीम ही गौतम गंभीरची टीम म्हणूनच आहे. आणि आता ते दावेदारही वाटतायत पुढचा वर्ल्ड कपचं टार्गेट डिफेंड करायला, टायटल डिफेंड करायला. पुढचा वर्षीचा वर्ल्ड कप हा गौतम गंभीरच्या पहिल्या काही मेजर स्वतःच्या प्लॅनिंग वाल्या फेजेस मधला इव्हेंट होता. कारण काय, हा विचार करा, कसोटी मालिका जसं आपण आधी बोललो तसं मध्यावर त्यांनी टेक ओव्हर केलं. वन डेच्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफी काही महिन्यावर होती आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर वर्ल्ड कपचं खरं प्लॅनिंग नीट सुरू होणार हा प्रश्न होता. T20 वर्ल्ड कप लगेच त्यांनी टेक ओव्हर केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की विषय संपला. त्यांनी आणि अजित आगरकरनी मिळून त्यांचा कर्णधार नेमला. BCCI मधल्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ते ठाम राहिले. अजून एक स्टेप मागे जाऊ. आज गौतम गंभीरची जी नियुक्ती आहे ना ती कधीपर्यंत आहे, म्हणजे गौतम गंभीर कोच म्हणून कधी काढला जाणार, हे जे 2024 जुलैपासून सुरुवात झाली, जेव्हापासून श्रीलंकेत वन डे मालिका हारले तेव्हापासून, तर गौतम गंभीरची नियुक्ती 2027च्या वन डे वर्ल्ड कप पर्यंत आहे. जसं डंकन फ्लेचर यांना सर्वात मोठं 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ना ऑलमोस्ट, तेवढंच गौतम गंभीरला. त्याच्यामुळे त्याला जॉब सिक्युरिटीचा प्रश्न नाहीये, त्याला स्वतःचे स्किल्स एनहान्स करायचे. आणि त्यात सर्वात सोपा आणि त्याचा USP असलेला फॉर्मॅट जो आहे तो T20 आहे. त्यामुळे त्याच्यात त्याची हातोटी आहे, त्याला माहितीये, त्याला अनालिटिक्स T20 मध्ये कसे वापरायचे हे माहितीये. ते सगळं त्या 5 T20 बायलॅटरल मालिकांमध्ये त्याने दाखवलं. 15 सामन्यांमध्ये भारताने एनिवे भारत बायलॅटरल T20 मोर ऑर लेस डॉमिनेट करतो. आता कळेल ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर खरंच तो संघ रेडी आहे का, कारण की ऑस्ट्रेलियाचा संघ हा प्रत्येक सामन्यागणिक भारताला सर्वात प्रबळ दावेदार म्हणून वर उभा राहतोय. त्या याच्यात T20 वर्ल्ड कपचा काउंटडाऊन सुरू झालेला असताना असं आपण म्हणू शकतो, आता हा भाग वेगळा की शेड्यूल कुठे हा मुद्दा आत्ता नको, पण आपल्याला साधारण विंडो माहितीये, त्याच्यामुळे तो 6 महिन्यावर उभा टाकलेला असताना आणि जेव्हा भारत ऑस्ट्रेलियात जाणार आहे तेव्हा ते 4 महिन्यावर गणित आलेलं असताना ती मालिका सर्वात महत्वाची ठरेल. आणि त्या मालिकेनंतर माझ्या मते गौतम गंभीरचे 15 नक्की होतील, अजित आगरकरचे 15 नक्की होतील, सूर्या यादवचे 15 नक्की होतील, जर दुखापत नसेल तर. पण एवढं सगळं बोलून जर भारताने T20 वर्ल्ड कप डिफेंड केला नाही किंवा ॲटलिस्ट अंतिम सामन्यात भारत पोहोचला नाही, तर हा कसला T20 स्पेशलिस्ट आणला हे परत तोंड वर करून बोलणारे काही करोड भारतीय आहेत. त्याच्यामुळे ती जाणीव गौतम गंभीरलाही असेल. परंतु मला असं वाटतं की जेव्हा ही कोच सेंट्रिक संघ झालाय, हे आपण बोलतोय, आपण संघापेक्षा जास्त प्रशिक्षकाबद्दल बोलतोय, तेव्हा प्रशिक्षकालाही जाणीव असते की अल्टिमेटली आज आपण हा विचार करू, ग्रेग चॅपल यांचं योगदान भारतीय क्रिकेटमधलं हे आज लक्षात येतंय. त्यांनी 20 वर्षापूर्वी कुठल्या प्रोसेसेस सेट केल्या, राईट. पण ग्रेग चॅपल हे सबशेल फेल्युअर होते कोच म्हणून, असं अजूनही आपण म्हणतो, कारण काय रिझल्ट मध्ये ते दिसतं, वरिष्ठ खेळाडूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये माजलेली दुही दिसते. इथे दुही नाही दिसलेली सुदैवाने, राईट. त्याच्यामुळे आता रिझल्टवर सगळं अवलंबून आहे आणि ते रिझल्ट मार्च महिन्याच्या शेवटी IPLच्या काही दिवस आधी आपल्याला कळेल की T20 मध्ये खरंच नाहीतर या बायलॅटरल सिरीज कोणाच्या लक्षात राहतात. आता आठवण करून द्यावी लागेल की 15 सामने भारताने कोणाविरुद्ध खेळले. बरोबर. मला फक्त सांग की आता T20 मध्ये एकच चॅलेंज आहे की म्हणजे ते गौतम गंभीर कसं टॅकल करणार याच्यात मला इंटरेस्ट आहे, किंवा याच्यावरती तुझा काय टेक आहे हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. की शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल या लोकांना आता T20च्या टीम मध्ये बाबा कसं फिट करणार, आणि कदाचित अजून एखादं नाव मी मिस करतोय, पण का फिट करणारच नाहीये. हा मुद्दा मला असं वाटतं की एशिया कप मध्ये नाही आला तर T20 त्या ऑस्ट्रेलिया सिरीज पासून
लोक वर काढेल. कारण एशिया कप मध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे, 28 सप्टेंबरला अंतिम सामना आहे एशिया कपचा, आणि 2 ऑक्टोबरला पहिली कसोटी आहे वेस्ट इंडिज विरुद्धची घरी. ठीक आहे, दुबई आणि अहमदाबाद म्हणजे अगदीच मुंबई दिल्ली सारखंच वगैरे असं आपण म्हटलं तरी थोडा तयारीसाठी वेळ द्यावा लागेल, जरी वेस्ट इंडिजचा संघ आहे तरी. बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळेस जेव्हा एशिया कपचा संघ जाहीर होईल ना, तेव्हा मला नाही वाटत हे सर्व टेस्ट मधले जे T20 मध्ये गेल्या 15 सामन्यांमध्ये मेजॉरिटी सामने बाहेर आहेत त्यातले विशेष फार चेहरे आपल्याला दिसतात. पण जर एशिया कप मध्ये आत्ताचा जो 15 सामने खेळलेला ग्रुप आहे त्यांनी जर डिलिव्हर केलं तर कदाचित त्यांना ऑस्ट्रेलियाची मालिका ही या 3 चेहऱ्यांना तू म्हणलास त्यांना कदाचित बेंचवर बसावं लागेल आणि ऑस्ट्रेलियात काय होईल त्यावरून फायनल भारताचे 15 ठरतील. पण हे चॅलेंज तर आहे, आणि हे चॅलेंज जेवढं गौतम गंभीरचं आहे तेवढंच अजित आगरकरचं किंवा तसूभर जास्त अजित आगरकर. कारण आपण हे पुन्हा एकदा कारण काय रिषभ पण सोडून दिला आपण एका मोमेंटसाठी, पण यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिलला तुम्ही करणार का बाहेर किंवा साईड लाईन, हे इंटरेस्टिंग आहे. आणि मी पुन्हा एकदा फक्त आठवण करतो की आपण हे गौतम गंभीर घेणार का, गौतम गंभीर कसं फिट करणार हे जे बोलतोय त्यामुळे काही आपल्या प्रेक्षकांचा श्रोत्यांचा गैरसमज होऊ शकतो. तर प्रशिक्षकाला मत नसतं टीम सिलेक्शनला. प्रशिक्षक हा टीम मिटिंग सिलेक्शन कमिटीची निवड समितीची मीटिंग देखील अटेंड करत नाही, कर्णधार करतो फक्त. आणि कर्णधारालाही फक्त कन्सल्ट केलं जातं. ओके, त्याचं मत विचारलं जातं, त्याला मतदान करायची वेळ आली तर त्याला मताचा हक्क नसतो. आपण म्हणूया हे निवड समितीला चॅलेंज आहे आणि गौतम गंभीर निवड समितीशी समन्वय साधून ते कसं पेलतो हे बघणं मजेदार ठरणार आहे. आणि अमोल, वन डे वरती येऊया. गौतम गंभीरचं सगळ्यात मोठं यश गेल्या 12 महिन्यातलं आपल्याला जे म्हणता येईल ते म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसीची ट्रॉफी जी भारताला हुलकावणी देत होती गेली कित्येक वर्ष. म्हणजे 2013 नंतर आता थेट 2024 साली म्हणजे T20 वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यानंतर वन डेची कुठलीही सिरीज आपण 2013 नंतर आयसीसीची आता पहिल्यांदा जिंकली 2025 सालीच. तर लक होतं ती दुबईला झाली, स्पिनिंग ट्रॅक्स होते, हे सगळं असलं, 4 स्पिनर घेऊन खेळलो तरी सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल न्यूझीलंड सारख्या संघाविरुद्ध जिंकणं ही मोठी अचीवमेंट होती, नाही का? नशीब होतं एकाच संघाची स्पर्धा दुबईला झाली, हे तू कन्व्हिनियंटली मिस केलं. ओके, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला गड्ड्या जब्बू टाकण्यासाठी डाव पत्ते फाटले गेलेले आहेत, ते गड्ड्या जब्बूची चा मेळ बसवायचा तुमच्या हातातल्या पत्त्यांमध्ये आणि बरोबर वेळेला तो जब्बू टाकायचा, हे तुम्हालाच करायचं, जे भारतीय संघाने अचूक केलं. ओके, त्याच्यामुळे क्रेडिट अनफेअर ऍडव्हान्टेज होता का? 100% होता. म्हणजे भारत वर्दी चॅम्पियन आहे का? 100% आहे. ह्या दोन्ही मुद्द्यांवर एकमत व्हायला पाहिजे जर आपण निस्सीम चाहते असू क्रिकेटचे तर. आणि त्याच्यामुळे गौतम गंभीरच्या दृष्टीने जे न्यूझीलंड विरुद्ध मार खाल्ला, ओके, जे त्याच्या आधी श्रीलंकेत जाऊन वन डे सिरीज मध्ये मार खाल्ला, मग ऑस्ट्रेलियात जाऊन सपाटून मार खाल्ला, तेव्हा IPLच्या ब्रेकच्या आधी जी गिधाडं सगळी आजूबाजूला गोळा झाली होती, त्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफी एवढे सगळे ऍडव्हान्टेजेस असताना जिंकणं एवढा एकच पर्याय होता. आणि तू म्हणलास तसा तो जो 1 दशकाहून जास्त दुष्काळ होता ते संपवणं क्रमप्राप्त होतं. ते गौतम गंभीर आणि रोहित शर्माच्या संघाने करून दाखवलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पोस्ट IPL एशिया कप पासून पुढच्या 18 महिन्यात गौतम गंभीरला जसा टेस्ट मॅचेस मध्ये थोडा फ्री हँड मिळालाय, तसा आता त्याला वन डेअर्स मध्ये जर त्यांनी मागितला तर कोणी नाही म्हणू शकणार. त्याच फ्री हँडच्या पर्स्पेक्टिव्हने आम्हाला सांग
की म्हणजे अर्थात हा निर्णय आम्ही आत्ता तू सांगितलंस त्याप्रमाणे मला माहिती आहे की अजित आगरकर यांचा निर्णय असणार आहे. पण आपण असं म्हणू की गौतम गंभीरला फ्री हँड दिला जातोय. तर 2027चं वर्ल्ड कपचं स्वप्न रोहित विराटच्या बाबतीत पूर्ण होणार आहे का? आणि आत्ता जे या दोघांच्या बाबतीमध्ये मॅचेस खेळायला कंपल्सरी केलं जातंय, याव त्याव अशा बातम्या येत आहेत. त्याचा आणि या दोन गोष्टींचा काही संबंध आहे? कुठल्याच काउंटवर 100% खात्री दिली कोणीच देऊ शकत नाही. या दोन खेळाडूंनाही माहिती आहे. ओके, मी प्युअरली म्हणजे असं नाहीये की हे दोन इंडिस्पेन्सिबल आहेत इथून पुढे. हे दोघं नोटीस पिरियडवर आहेत असं मी म्हणतोय. एक्झॅक्टली. मला आश्चर्य वाटणार नाही की कर्णधार पदामध्ये बदल भारताच्या येणाऱ्या पहिल्या वन डे सिरीज पासून होईल किंवा झाला. त्याचं मुख्य कारण असं आहे की गौतम गंभीर आणि अजित आगरकर आणि हे दोन वरिष्ठ खेळाडू हे जर एकाच पेजवर असतील की हे या चौघांना प्रत्येक मालिकेत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे. आणि जर ऐन वेळेस असं झालं जे आत्ता झालं, IPL चालू असताना दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली, ते जर वर्ल्ड कपच्या ऐन उंबरठ्यावर त्यांना निवृत्ती जाहीर करायला भाग पाडलं गेलं किंवा त्यांना वगळण्यात आलं किंवा ते स्वतःहून थांबले तर संघाचं काय? त्याच्यामुळे संघाची सूत्र नवीन कर्णधाराच्या हाती सोपवली गेली तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि परत तेच म्हणजे आत्ता यातला कोणीच तेंडुलकर नाही. तेंडुलकर एकच होता ज्याला 2011 वर्ल्ड कप पर्यंत त्याला कोणी हात लावणार नाही हे माहिती होतं. आणि त्याच्यानंतर आले संदीप पाटील आणि म्हणले की तुझा प्लॅन काय. हे त्यांनी त्याच्यानंतरही त्याला विचारायला 1.5 वर्ष लागलं त्याला. ओके, त्याच्यामुळे इंडिस्पेन्सिबल हे दोघंही नाहीयेत हे त्यांनाही माहिती आहे. पुढचा मुद्दा तुझा विचारलास, विजय हजारे ट्रॉफी खेळावी लागणार की नाही. ओके, तर विजय हजारे ट्रॉफी मध्ये खेळून फिटनेस प्रूव्ह करा असं त्यांना निरोप पोचवला जाऊच शकतो. परंतु गेल्या वर्षीच्या रणजी अनुभवावरून आता असं आहे की यांना खेळणं मस्ट नाही. म्हणजे परत मुद्दा तोच आहे. आज जर रोहित शर्माने कळवलं की मी उपलब्ध आहे तर मुंबईची निवड समिती काय त्याला वगळणार आहे? बघू शकणार पण त्यांना आता कसं आहे, आता काहीच गृहीत धरून चालणार नाही हा प्रकार आहे. फक्त दुर्दैवाने जसं राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण जवळजवळ गेली शेवटची 5 ते 7 वर्ष कसोटी क्रिकेटची त्यांची, VVS लक्ष्मण जास्त काळ, राहुल द्रविड 2007 नंतर एकदाच फक्त वन डे मध्ये परत आला, तो शेवटची 4.5 वर्ष ते फक्त टेस्ट क्रिकेटर होते. पण तेव्हा भारत टेस्ट क्रिकेटही रेग्युलरली खेळत होता. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, कधी वेळ पडल्यास इराणी कप हे सगळे सामनेही होत होते. आज उलटी आहे दिशा. हे दोघं जे एकच फॉर्मॅट खेळत आहेत तिकडे कमीत कमी सामने होत राहणार आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना मॅच प्रॅक्टिस मध्ये राहणं, मॅच मोड मध्ये राहणं हे त्यांच्यासाठी फार अवघड जाणार. खरंय. आता अमोल, जाता जाता आपल्याला महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलला पाहिजे, कारण आपण गंभीरचं रिपोर्ट कार्ड करतोय 1 वर्षाचं. त्याच्या सपोर्ट स्टाफ मध्ये त्याला हवे असलेले खेळाडू सुरुवातीला मिळतील नाही मिळतील, हो नाही करता करता त्याला मॉर्ने मॉर्कल, टेंडेश काटे असू दे, अभिषेक नायर आधी होता. तो गौतम गंभीरला हवा होता का रोहित शर्माला हवा होता याच्यामध्ये वाद असू शकतात, पण तो होता. त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. विक्रम राठोडही तो आला तेव्हा सुरुवातीला काही काळ होता. त्याच्यानंतर काही काळ होता, त्याच्यानंतर सितांशू कोटक आला. बरोबर ना? नायरच होता. डायरेक्ट सगळा सपोर्ट स्टाफ बदलला. नायर होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हो दिलीप फक्त टिकला. दिलीप होता. टी दिलीप होता. येस. सो आता असं आहे की अभिषेक नायरवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा अभिषेक नायर आणि BCCIचा काडीमोड होणार हे नक्की करण्यासाठी सितांशू कोटक यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर घरच्या सिरीजच्या आधी इकडे भारतीय संघात बॅटिंग कोच म्हणून ऍडिशन झाली. आणि तेव्हाच जवळजवळ नक्की झालं होतं की अभिषेक नायर काही टिकणार नाही, ज्याच्यावर शिक्कामोर्तब चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर झालं.
राहता राहिला प्रश्न या दोन गड्यांचा. तर मला एक आठवतं, गॅरी कर्स्टन 2008 मध्ये आला ना, तो एकटा आला. त्याच्या यायच्या आधीपासून रॉबिन सिंग आणि व्यंकटेश प्रसाद हे असिस्टंट कोचेस होते. आणि 2009च्या मध्यावर ते दोघं जाऊन गॅरी कर्स्टन स्वतःच्या पसंतीचे सपोर्ट स्टाफ आहे. इथे गौतम गंभीरचा प्रशिक्षक किंवा मेंटर जे काय म्हणाल तुम्ही, त्याच्यात जो अत्यंत मर्यादित अनुभव आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलंय त्यातले 2 त्याचे खंदेवीर त्यांनी पकडले. आणि उद्या परत तेच होतं की गौतम गंभीरला सर्वार्थाने पाठिंबा आहे, बीसीसीआय मधून, बीसीसीआयच्या बाहेरून, इकडून तिकडून, अजून चोहीकडून, सगळीकडून पाठिंबा आहे त्याला. त्याच्यामुळे जर गौतम गंभीरचे पंख कापायची वेळ आली असती, जर शेवटच्या दिवशी इंग्लंडने 35 धावा केल्या असत्या, तर कदाचित आपण म्हणलं असतं या दोघांपैकी एकाची विकेट जाणार का. आता हा प्रश्न उद्भवत नाही. इंटरेस्टिंग. त्याच्यामुळे तुला खात्री, कारण चौथ्या दिवशीपर्यंत बातम्या होत होत्या त्या टेस्ट मॅचच्या की मॉर्ने मॉर्कल आणि रायन टेंडसकाटे या सिरीज नंतर परतीच्या वाटेवरती असतील त्यांच्या रिस्पेक्टिव्ह देशामध्ये. इंटरेस्टिंग. त्याच्यामुळे तू म्हणतोयस की आता कोणीही जाणार नाही आणि हाच सपोर्ट स्टाफ राहील आणि आपल्याला एशिया कप मध्ये हाच सपोर्ट स्टाफ दिसेल. तर आता कधी नव्हे ती भारतीय संघाला एका महिन्याची सुट्टी वगैरे मिळालेली आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच रिकव्हरीसाठी होईल किंवा स्ट्रेंथसाठी होईल. तर अमोल, आपण पूर्वी एक एपिसोड केला होता की ब्रेकमध्ये खेळाडू काय करतात, तो पण आपण एकदा रिप्लग करूया. तर हा एपिसोड गौतम गंभीरच्या वर्षपूर्तीचा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, मेंबरशिपचा ऑप्शन एक्सप्लोर करा. मराठीतला अशी चर्चा करणारं, अशा प्रकारची माहिती देणारं एकमेव पॉडकास्ट आहे. ते अधिकाधिक लोकांना कळू द्या ही नम्र विनंती आहे. आजच्या भागात मात्र आम्ही इकडेच थांबतोय. अमोल, तू आलास, गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.